गायकवाड, त्यानंतर व्यावसायिक जगताप सुभाष आवाळे सर, दिगंबर गायकवाड, माजी नगरसेवक वादेश कुरेशी, सय्यद हिकमत काका, नारंगल आबा डिके माजी पंचायत समिती सदस्य, वाल्मिक गोडरे पंचायत समितीचे माजी सदस्य, उत्तमराव पवार माजी पंचायत समिती सदस्य, त्यानंतर बबनराव वस्के पंचायत समिती विद्यमान सदस्य, खरेदीपडी संघाचे चेअरमन सुभाष आबा धोत्रे, तदनंतर प्रताप धोरडे माजी सभापती बाजार समिती, प्रभाकर बापू बारशे पंचायत समितीचे उपसभापती सकाळी चटणे, शिवाजी पाटील काळे, तदनंतर आदरणीय सुदाम भडके सरपंच वाईगाव यांची प्रचंड टीम या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत, जावेद पटेल त्यांचे सर्व सहकारी, तदनंतर मी आदरणीय साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जवळजवळ आपल्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील असंख्य सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, त्यानंतर विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर असे जवळजवळ 1000 पेक्षा जास्तीचा प्रवेश सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री या ठिकाणी होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून या गोष्टीचं स्वागत करावं आणि मी सर्वांना इथून पुढच्या काळात कुठली गद्दारी, कुठली फितवणी या ठिकाणी होणार नाही आणि आपल्या स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांचं आणि मातोश्रीचं नातं इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी आभारी होईल असा शब्द या ठिकाणी सर्वप्रथम मी माननीय उद्धव साहेबांचा मनापासून आभार मानतो. त्यांनी मला आपल्या पक्षात प्रवेश दिला व या प्रसंगी मी साहेबांना एवढंच आश्वासन देतो का मागच्या लोकांनी जी गद्दारी केली, मला 1000 कोटी रुपये दिले तरी मी अशी गद्दारी करणार नाही. त्याच्या पुढे वाल्मी साहेबांनी जो वारसा चालवला शिवसेनेबरोबर, तसंच मी 100% तसंच पाहिजे एवढंच शब्द या प्रसंगी देतो. माझे असंख्य कार्यकर्ते आज इथे आले, सगळ्यांना खूप गैरसोय झाली, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार मानतो व क्षमा पण मागतो. एवढं कालच सांगितल्यावर सगळे आले त्याबद्दल परत एक बार धन्यवाद देतो. उपस्थित सर्व वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, खरंच आपला हा जोरदार प्रवेश 15 तारखेलाच होणार होता, परंतु काही घटना घडल्या, काही हरकत नाही, परंतु त्याच ताकदीने आज मातोश्रीवर आपला प्रवेश होतोय. जी गद्दारी वैजापूर विधानसभा मतदारसंघात झाली, परवा वैजापूरला येऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक घोषणा केलेली लक्षात ठेवा, ती सगळ्या शिवसैनिकाच्या मनात राहिली पाहिजे. जर आरएम वाणी साहेब असते तर गद्दाराला उलट टांगून मारलं असतं. आपल्याला हे उलट टांगून या विधानसभा निवडणुकीत गद्दाराला मारायचं 100%. दिनेश भाऊ परदेशी भारतीय जनता पार्टीचे नेते, जे ज्यांच्या पत्नी व ते सातत्यानं 15-20 वर्षापासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे, याच्या आधी त्यांनी विधानसभा लढलेली आहे. सुरुवातीला हे शिवसेनेतच होते, पुन्हा एकदा त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होतोय. मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनाही सांगतो, ही शिवसेना वैजापूरची शिवसेना 1985 पासून एक कडवट शिवसैनिकाची, वाणी साहेबांनी नंतर ही आणखी ताकदीनं बांधली. आपल्या काळामध्ये प्रचंड विकास या ठिकाणी झाला. 95 मध्ये 2000 ला विकास झाला आणि 2019 ते 2022 मध्ये सुद्धा या भागामध्ये अनेक सिंचनाचे प्रकल्प माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. वाटतं हे प्रकल्प येणारा काळ पुढे न्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं वैजापूरवरचा गद्दारीचा कलंक आपल्याला पोचायचा, म्हणून त्याच्यासाठी आपण सगळे सिद्ध होऊ एवढं सांगतो. आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण या उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं. सर्व शिवसैनिकांचं मातोश्रीमध्ये स्वागत करतोय. गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या इकडे येऊन गेलो होतो. आपल्यापैकी बरीच जण त्या सभेला सुद्धा होती. त्याच वेळेला खरं म्हणजे दिनेशजी तुम्ही प्रवेश करणार होता. आता हा उलटा प्रवास सुरू झालेला आहे. आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की
तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलात. भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी थोतांड माजवलेलं आहे, हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे. काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले. आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार गुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे. त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे. हा आता जास्त काय बोलत नाही, कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होतील. सगळ्याच आत्ता बोललो तर मग सभेत काय बोलणार, पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण काल जे बाजार बुणगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोण तो तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला, नागपूरला येऊन गेला हा बाजार बुणगा. आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो. तर आज तुमच्यावरती एक महत्वाची जबाबदारी टाकतोय, कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ. मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणी साहेब आज आपल्यात नाहीये, पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेले, त्यांना मी खास धन्यवाद देतोय. आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला होता, गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना आग्रह धरला होता की वाणी साहेब आपणच इथले हक्कदार आहात, आपणच इकडे उमेदवार म्हणून उभे राहा. मला म्हणाले की उद्धवजी आता खूप झाला, नवीन माणसानं पुढे आणू. आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल, तर या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा, ही एक तुमच्याकडनं अपेक्षा करतो. नवी तशी तुमच्यावरती मी जबाबदारी देतो. पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच, पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित शहांचा बाजार बुणगे असा उल्लेख करून जोरदार हल्लाबोल केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळेला जोरदार समाचार घेतलेला आहे अमित शहा यांचा. येत्या काळामध्ये होणाऱ्या सभांमध्ये आणखीन समाचार घेणार, कारण बोलण्यासारखं खूप आहे आणि आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्र संपेल असाही उल्लेख त्यांनी केला.